सोलापूर विद्यापीठाच्या डुप्लिकेट डिग्री सर्टिफिकेटवर आपले स्वागत आहे। पहिल्या टप्प्यात पदवी प्रमाणपत्रासाठी शैक्षणिक तपशील चरणावर तुम्हाला तुमच्या अंतिम पदवी दीक्षांत प्रमाणपत्रासाठी तुमचे तपशील सबमिट करणे आवश्यक आहे। तुम्ही ज्या कोर्ससाठी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहात त्या अभ्यासक्रमाच्या नवीनतः जारी केलेल्या मार्कशीटवर आधारित तुमचे सर्व तपशील भरणे आवश्यक आहे। कृपया दिलेल्या ड्रॉपडाऊन सूचीमधून कॉलेज आणि कोर्सचे नाव निवडा। ते स्वहस्ते टाइप करू नका। तुम्हाला आवश्यक कॉलेज किंवा कोर्सचे नाव मिळाल्यास कृपया तुमच्या मार्कशीटची स्कॅन केलेली प्रत आमच्या सपोर्ट ईमेल आयडीवर ईमेल करा। यादच्छिकपणे कोणतेही तपशील निवडू नका। कृपया लक्षात घ्या की तुम्ही भरलेल्या तपशीलावर आधारित तुमचे प्रमाणपत्र जारी केले जाईल। तपशील तुमच्या मार्कशीटशी जुळत नसल्यास तुमचा अर्ज नाकारला जाईल आणि तुम्हाला परतावा मिळणार नाही। एकदा तुम्ही सर्व तपशील भरल्यानंतर कृपया ते पुन्हा तपासा आणि सेव्ह एज्युकेशन डिटेल्स वर क्लिक करा। दुसऱ्या टप्प्यात कृपया नुकताच काढलेला स्पष्ट पासपोर्ट साइज फोटो अपलोड करा ज्यामध्ये पूर्ण चेहरा स्पष्ट दिसत आहे। कृपया पांढऱ्या कोया कागदावर हस्ताक्षरात केलेल्या स्वाक्षरीची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा। कृपया तुमचे मूळ पदवी प्रमाणपत्र हरवलेल्या प्रथम माहिती अहवालाची FIR कॉपी अपलोड करा। अफिडेविट अपलोड करा ज्यामध्ये तू सत्य मानतो लिहिलेलं एक लेखन आहे ज्यातून कायदेशीर दृष्टिकोनात वापरलं जातं। हे न्यायिक गोष्टीत साक्ष म्हणतात। कृपया आपल्या सेमेस्टर वार्षिक सर्व गुणपत्रिका मर्ज करा आणि अपलोड करा। फाईल आकार 5 MB पेक्षा जास्त नसावं। वाचनीय स्थितीत मूळ आधार कार्डची स्कॅन कॉपी अपलोड करा। कृपया लक्षात घ्या की तुम्हाला मूळ दस्तऐवजांच्या स्कॅन केलेल्या प्रती योग्य स्वरूपात आणि सरळ स्थितीत अपलोड कराव्या लागतील। प्रत्येक दस्तऐवज स्वतंत्रपणे एक करून अपलोड करा आणि कृपया लक्षात ठेवा की फाईलचा आकार 5 MB पेक्षा जास्त नसावा। दस्तऐवज स्पष्ट आणि वाचनीय स्थितीत कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय आणि केवळ JPG PNG स्वरूपात असावेत। तिसऱ्या टप्प्यात पूर्वावलोकन पायरीवर तुम्ही प्रविष्ट केलेले वैयक्तिक तपशील, तुमचे शैक्षणिक तपशील, अपलोड केलेल्या दस्तऐवजांची सूची आणि तुमच्या इनपुट केलेल्या तपशीलांवर आधारित प्रमाणपत्र पूर्वावलोकन पाहू शकता। कृपया तुमचे नाव, दूरध्वनी क्रमांक, ईमेल पत्ता, रक्कम, वितरणाचा प्रकार, PRN क्रमांक आणि अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करा। एकदा पेमेंट झाल्यानंतर शुल्क परत करता येणार नाही। पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरच अर्जावर प्रक्रिया केली जाईल।